आज मांडवगण फराटा येथे बाजारच्या दिवशी भर वाहतुकीच्या रस्त्याच्या हे अगदी रस्त्यावर लगतच अथवा रस्त्यावरच हा प्रत्येक आठवडी येणारा हा भैया आहे आणि याला आपल्या भागातील एखाद्या वाहनाचे ब्रेक फेल झाले अथवा काही दुर्घटना घडल्यास त्याच्याशी देणे घेणे नसून त्याला त्याचा फक्त व्यवसाय महत्त्वाचा आहे. हे असे भरधाव वेगात हे वाहने वाहत असताना एखाद्या वाहनाचे ब्रेक फेल झाल्यास या व्यावसायिकाचा खरेदी करणारा ग्राहक हा रस्त्यावरती असून एखाद्या वाहनाला ब्रेक न लागल्यास अथवा वाहन चालकाचे दुर्लक्ष झाल्यास त्या ग्राहकाला आपला जीवही गमावावा लागू शकतो. मात्र या व्यावसायिकाला त्याचे काही देणे घेणे नाही. हे असा भरगाव व सतत वाहणारा हा रस्ता आहे. भैया आप रोड के साइड को ही क्यों बैठते हो? आपको 3-4 बार बताया आप रोड की साइड को क्यों बैठते हो? याचे ग्रामपंचायत प्रशासनाला चॅलेंज आहे, आव्हान आहे. याचं असं मत आहे की माझ्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही. मी पावती देतो म्हणजे रस्त्यावर अपघात होण्यास याला पावती दिली जाते का रस्त्यावर अपघात होण्याची? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. आणि बाजार दिवशी आता सकाळच्या 8:30 वाजायच्या वेळेला हा बसलेला आहे. सायंकाळपर्यंत खूप गर्दी असते. हा रोड सतत वाहतो. तरी अशा वाहतुकीच्या रस्त्यावरती जर एखाद्या वाहन चालकाचे दुर्लक्ष झाल्यास आपण पाहत आहोत आणि अगदी रस्त्याच्या कडेलाच रस्त्यावरच समजा यांनी आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. तरी असे परप्रांतीय लोक हे आपल्या महाराष्ट्रातील प्रशासनाची एक डोकेदुखी ठरत आहेत. आणि हे आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाला एक चॅलेंज आहे असे की काय, अशी चर्चा ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. काही दिवसापूर्वीच मांडवगण फराटा ग्रामपंचायतने ही जी बाजारतळाची साईट आहे स्थानिक व्यापारी यांना जागा देऊन हा रस्ता वाहनांसाठी मोकळा केला आहे. येथे दर शुक्रवारी होणारी वाहतूक कोंडी ही होऊ नये यासाठी प्रयत्न केलेला असतानाच हे परप्रांतीय मात्र एक चॅलेंज आहेत प्रशासनाला. हे भरगाव वेगामध्ये वाहने येत आहेत आणि हा अगदी कॉर्नरला बसला आहे. याचे मत असे आहे की मी पावती देतो म्हणजे याला परवानगी रस्त्यावरती व्यवसाय करायची थोडीच दिली जाते की काय, असा प्रश्न सर्व सुज्ञ नागरिकांना पडत असून भैया आगे देखो जरा भैया, आप यहीं पे बिजनेस क्यों करते हो? जरा अंदर क्यों नहीं बैठते? ये जो माल जरा अंदर क्यों नहीं लगाते? अंदर लगा लेंगे भैया, और क्या है? हाँ अंदर लगा लेंगे, बोलो, सही बोलो. अंदर लगा लेंगे. कब लगाएंगे? हर बार आपको तीसरी बार है आपको बोला है आप मोबाइल पे. ये देखो अभी ऐसा गाड़ी आता है नहीं ब्रेक लगा तो खरीदी करने वाले को ठोक दिया तो भैया उसमें क्या है? तो क्या करोगे आप? अंदर लगा आपका बिजनेस हो गया. हाँ आपको जगह है ना वहीं पे बैठो ना आप. क्या फ़र्क पड़ता है? इधर नहीं होगा उधर नहीं होगा, वो आपकी मर्जी. अंदर लगा लेंगे. आप ज़्यादा गुस्सा आता है आपको. नहीं. आप टेढ़े चलते हो. ये महाराष्ट्र है भैया. नहीं. आप उधर भी मिले थे आपको कुछ? नहीं वो मिलने की बात छोड़ो, हम सब जगह पे होते हैं, हमारा काम है. लेकिन आप जो ये कर रहे हैं रोड के लगत, रोड पे ऊपर है आप. ऐसा देखो, ये देखो आप रोड के ऊपर हो, ऐसा मत करो यार. ठीक है. खरीदी करने वाले को कोई वाहन चालक ने ठोक दिया, वो भी उसकी जिम्मेदारी आप लेंगे. हॉस्पिटल का खर्चा करोगे. आपका आधार कार्ड है आपके पास? दिखाओ. रूम पर है. रूम पर क्या आप बिजनेस यहीं पे कर रहे हैं? व्हाट्सएप पे अपना है ना रूम, देखो आधार कार्ड. अगली बार साथ रखो, अगली बार आपके पास रखो और जगह चेंज करो. आधार कार्ड भी है ना अपने. सुनो, जगह चेंज करो, ये जगह चेंज करो. रोड के ऊपर आप नहीं कर सकते यार. हमारे लोगों का सोचो जरा, आमच्या ग्राहकांचा विचार करा जरा. हां आमचा ग्राहक खरेदी करत असताना तो एक आला तो अजून 4 घेऊन येतोस. याही नका व्यवसाय करा नका. पण तुम्ही रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असताना जर एखाद्या वाहनाला ब्रेक नाही लागलं, हां अपघात आमच्या नागरिकांचा होणार आहे, आमच्या ग्राहकांचा होणार आहे. तो काय पळून जाशील ना, आप भाग जाओगे. हाँ अरे भैया हमारा तो अभी क्या बोला आप? लेकिन आप लोग रोड के ही साइड को क्यों बिजनेस नहीं रोड के ही साइड को क्यों बिजनेस पसंद करते हैं? जरा साइड बाजार है, बाजार को जैसे आते हैं बाजार का ऐसा क्या दिखता नहीं क्या ये चीज़? सुनो, ग्राहक को ये चीज़ दिखाई नहीं देगा क्या? दिखाई देता है ना. दिखाई देता है मेरी बात. ऐसा क्यों करते हो यार? हाँ हे देखो, हे पहा असे भरगाव वेगात वाहने येत असतात. एखाद्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यास अथवा ब्रेक फेल झाल्यास व नजरचुकीने एखादा वाहन चालक हा मोबाईलवर बोलत असल्यास
याचे हे जे गमेले आहे हे खरेदी करत असताना जर अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? प्रशासन की हा विक्रेता? त्या हॉस्पिटलचा खर्च भरण्यापेक्षा त्याला जे अपंगत्व येणार आहे कायमस्वरूपीचं याला जबाबदार कोण? अथवा त्याचा जीवही गमावू शकतो. हे परप्रांतीयांना इतकी मस्ती ही कशासाठी? हे प्रशासनाला एक आव्हान आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, मांडोगण, फराटा.